नमस्कार क्रिकेट प्रेमींनो, मित्र मैत्रिणींनो, कसे आहात तुम्ही सगळे? सुट्टी संपलेली आहे, काम चालू झालेलं आहे. काही जणांचं असं असतं की त्यांना सुट्टीची वाट बघायला लागते आणि मग सुट्टी आज झाली, फिरून झालं की मजा येते. काही जणांना कामच एवढं आवडतं की काम केलं तरी ते आनंदी राहतात. देवकृपेने माझं प्रोफेशन असं आहे, सुट्टीला जेवढी मजा येते तेवढीच कामाला मजा येते. त्याचं कारण क्रिकेट कव्हरेज ही माझी जान आहे आणि खास करून मैदानावरती जाऊन सामना बघून मग त्याच्याविषयीच्या गोष्टी, त्याच्या तयारीच्या गोष्टी या तुमच्यापर्यंत पोहोचवणं ही माझ्यासाठी सर्वात आनंदाची गोष्ट असते. आणि त्याच्यासाठी मी आता बर्मिंगहॅमला येऊन पोहोचलेलो आहे. माझ्या मागं आहे एजबॅस्टन. या एजबॅस्टनला 15-20 दिवसापूर्वी नाही, साधारणपणे 3 आठवड्यापूर्वी मी आलेलो होतो ब्रिटिश गव्हर्नमेंटचा पाहुणा म्हणून भारत विरुद्ध पाकिस्तान महिलांच्या T20 वर्ल्ड कपचा सामना बघायला. आज मात्र परिस्थिती वेगळी आहे. इंग्लंडला आल्यापासनं एक गोष्ट स्पष्ट जाणवतीये, विम्बल्डनकडे थोडंसं सगळ्यांचं लक्ष होतं. त्याच्यातनं सुद्धा फायनलच्या दिवशी वर्ल्ड कप फुटबॉलची मॅच नव्हती आणि त्यामुळे विम्बल्डनचा आनंद सगळ्यांनी घेतला. काल सुद्धा मी सिनरला जिंकताना मनापासून खेळताना बघितलं. साशा जेवरेनी सुद्धा सुंदर खेळ केला, पण खरोखर सांगतो सिनर हा त्याला पुरून उरलेला आहे. इंग्लंडला आल्यानंतर जाणवलेली स्पष्ट गोष्ट म्हणजे ठीक आहे, विम्बल्डन ओके ओके, आमची संस्कृती आहे, आमचा अभिमान आहे, सगळं मान्य आहे. परंतु खरं लक्ष संपूर्णपणे सगळ्यांचं वर्ल्ड कप फुटबॉलवरती आहे. कारण इथला नंबर 1चा खेळ हा क्रिकेट नसून फुटबॉल आहे, हे मान्य करायला कुठलंच वैगुण्य वाटत नाही. आणि त्यातनंही यावेळेला इंग्लंडची टीम जबरदस्त खेळतीये. हॅरी केनच्या नेतृत्वाखाली ती फायनलला सुद्धा आलेली आहे. त्यामुळे मी, तुम्ही आणि बाकीचे इंग्लंडची लोक काय, विराट कोहली जो हॅरी केनचा चांगला दोस्त आहे तो सुद्धा सेमीफायनल बघायला टी व्हीला चिकटणार आहे. त्याच्या अगोदर अर्थातच फ्रान्स विरुद्ध स्पेन हा सामना रंगणार आहे. 4 पैकी 3 टीम युरोपच्या आहे. त्याच्यापेक्षा तुम्हाला काय सांगू, थोडासा ट्रायपॉड धरून मला बोलायला लागतंय, कारण इंग्लंडला काल आल्यानंतर प्रचंड गरम हवा होती. आज मात्र थोडंसं बदललेलं आहे, गार हवा सुटलेली आहे, आकाशामध्ये ढग आहेत. खरी ब्रिटिश कंडिशन ज्याला म्हणतात ती अनुभवायला मिळते, म्हणून मी थोडासा खुश आहे. आता मुख्य मुद्द्याकडे येणार आहे, त्यामुळे अजिबात कुठे जाऊ नका. बघत राहा तुमचा आवडता कार्यक्रम सुनंदन लेले क्रिकेट अँड बियॉन्ड. आपल्या सगळ्यांना कल्पना आहे की T20 मालिकेमध्ये आयर्लंडमध्ये भारतीय संघाने मार खाल्ला. इंग्लंडनी तर भारतीय संघाला अक्षरशः दोपटून काढलेला आहे. फास्ट बॉलरनी सळो पळो करून सोडलं आणि नंतर बॅट्समनमध्ये एकदा फिल सॉल्ट, एकदा जेकब बेथेल, परंतु खास करून कॅप्टन हॅरी ब्रूकनी वेगळेच रंग दाखवले. भारतीय गोलंदाजांचा खरपूस समाचार घेत T20 मालिका नुसती जिंकली नाही तर दिमाखात जिंकलेली आहे. या पार्श्वभूमीवरती आता 3 वनडेची मालिका होणार आहे. फरक काय आहे? फरक थोडासा एवढाच आहे की आपण ज्याच्यामध्ये खूप कमी पडलो ते म्हणजे बॅटिंग टेक्निकच्या बाबतीत. त्याच्यामध्ये अनुभवी खेळाडू हे भारतीय संघात येऊन दाखल झालेले 2 बिनीचे कलाकार जे आहेत आपले रोहित शर्मा आणि विराट कोहली, हे आल्याने भारतीय संघामध्ये अनुभवाची कमतरता नाही. भारतीय संघ व्यवस्थापनाला ट्रान्झिशनल फेज, अनुभवाची कमतरता या गोष्टी बोलता येणार नाही, कारण या दोघांकडे भरपूर अनुभव आहे. इंग्लंडमध्ये खेळण्याचा तर प्रचंड अनुभव आहे. इतरही जे खेळाडू आहेत त्यांना सुद्धा इंग्लंडमध्ये खेळण्याचा भरपूर अनुभव असल्याने T20 मालिकेसारखी इकडे कारणं देऊन चालणार नाहीत. अर्थातच बॉलिंगमध्ये कमतरता आहे, कारण आपले जे प्रमुख अस्त्र आहे जसप्रीत बुमराह तो खेळत नाहीये. आणि म्हणून या दौऱ्यावरती ज्या खेळाडूंना संधी मिळते ते विराट आणि रोहित आणि शुभमन गिलही मला तेवढाच महत्त्वाचा वाटतो. त्याचं कारण भारतीय कॅप्टनकडे बॅटिंग करण्याचं एक चांगलं टेक्निक आहे. येऊन बॅटचा वापर कोयत्यासारखा तो करत नाही. टेक्निकचा पाठबळ असल्यामुळे चांगली बॅटिंग करू शकण्याची शक्यता या तिघांमुळे मला जास्त वाटते. अर्थातच इंग्लंडच्या टीममध्ये वैगुण्य काढता येणार नाही, कारण आत्ताच्या घडीला ते जबरदस्त फॉर्ममध्येही आहेत. आणि इथे अजून एक गडबड झालेली आहे, कारण ब्रँडन मॅकलमना टेस्टच्या कोचिंगवरनं काढून टाकण्यात आलेलं आहे. त्याला फक्त आता व्हाईट बॉल कोच म्हणून नेमण्यात आलेलं आहे. त्या गोष्टी सुद्धा इंग्लंडमध्ये आत्ताच्या घडीला खूप चर्चेचा विषय झालेल्या आहेत. आणि
वर्ल्ड कप फुटबॉलमध्ये इंग्लंडची टीम सेमीफायनलला येऊन सुद्धा ब्रँडन मॅक्युलमला टेस्टच्या कोचिंगमधनं काढण्याची गोष्ट ही सर्व वर्तमानपत्रामध्ये आज जोरदार झळकलेली आहे. त्यामुळे पुढच्या काळामध्ये ब्रँडन मॅक्युलम वन डे आणि T20ला प्रशिक्षक राहणार आहे. टेस्टला कुणीतरी नवीन प्रशिक्षक यायची गोष्ट आहे. भारतीय संघाच्या बाबतीत तसं म्हणता येणार नाही, कारण खूप अफवा उठत होत्या की आता गौतम गंभीर विषयी प्रश्नचिन्ह उभं राहणार. माझं जी माहिती आहे त्याच्याप्रमाणे आत्ताच्या घडीला या कुठल्याही गोष्टी होण्याची शक्यता मला वाटत नाही. आणि भारतीय संघाच्या बाबतीत जर का बोलायचं झालं तर या मॅचसाठी हवा कशी बदलणार आहे हे मी तुम्हाला प्रिव्ह्यू करत असताना परत एकदा सांगेनच, परंतु आत्ताच्या घडीला इंग्लिश कंडिशन असायची शक्यता आहे. चांगली गोष्ट अशी आहे की हे जे एजबॅस्टनचं ग्राउंड आहे हे भारतीय संघाच्या दृष्टीने लकी पण आहे, पोषक पण आहे. कारण इथली खेळपट्टी ही थोडीशी फलंदाजीला पोषक आहे आणि थोडीशी स्पिन बॉलिंगला पोषक आहे. हे मैदान जे आहे याच्या सीमारेषा खूप मोठ्या आहेत. कॉर्नर टू कॉर्नर असं केलं आणि सिक्सर गेली, असं केलं बाउंड्री गेली, असं या ग्राउंडवरती होत नाही. या लांबच्या सीमारेषांमुळे बॉलर्सना थोडासा आधार मिळतो. माझ्या माहितीप्रमाणे एजबॅस्टनच्या खेळपट्टीवर थोडंसं गवत राखण्याचा प्रयत्न केला जाईल. जसप्रीत बुमराह नाही, जोफ्रा आर्चर, जोस्टन सारखे चांगले बॉलर्स आहेत. ह्याचा विचार करून इंग्लिश टीम नक्की थोडासा धोका पत्करेल आणि थोडंसं बॉलर फ्रेंडली विकेट ठेवायचा प्रयत्न करेल. कारण भारतीय संघाची ताकद ही फक्त फलंदाजीत आहे, गोलंदाजीत नाही आहे, हे ते जाणून आहेत. त्यामुळे थोडासा धोका पत्करून त्यांनी जर का स्पायसी नाही पण मदत करणारं विकेट बनवलं तर मला आश्चर्य वाटणार नाही. सामन्याच्या आदल्या दिवशी तरी वारा भरपूर आहे, आकाशात ढग आहे, इंग्लिश कंडिशन आहेत. मॅचच्या दिवशी थोडंसं तसंच राहायची शक्यता आहे. म्हणून मी म्हणतो की या सामन्याला जरा वेगळा थरार येणार आहे. सामन्याची वेळसुद्धा तुम्ही लक्षात घ्या, सकाळी ठेवण्यात आलेली 11 वाजता, जेणेकरून संध्याकाळी 7 वाजेपर्यंत लोकल टाईमला सामना संपावा आणि सगळ्यांनी वर्ल्ड कप फुटबॉलचा आनंद घ्यायला आपापल्या TV समोर जाऊन बसावं, असंच हे सगळं प्लॅनिंग करण्यात आलेलं आहे. त्यामुळे एक्साइटमेंट खूप आहे. विराट रोहितचं हे शेवटचं इंग्लंडमध्ये खेळणं असणार आहे. या 3 वन डे नंतर विराट आणि रोहित हे मला नाही वाटत की इंग्लंडमध्ये परत खेळतील. त्यामुळे त्या अर्थाने सुद्धा एक्साइटमेंट खूप असणार आहे आणि भारतीय संघाचे पाठीराखे मोठ्या संख्येमध्ये मैदानावरती गर्दी करणार आहेत. त्यामुळे सैनिक संयोजक त्याची वाट बघतायत, कारण भारतीय पाठीराखे जेव्हा येतात तेव्हा इंग्लंड क्रिकेट बोर्डाच्या तिजोऱ्या भरल्या जातात. ज्या गोष्टींची सगळ्यांना जाणीव आहे त्याची सगळ्यांना वाट बघतायत. भारतीय संघाचे पाठीराखे मात्र विराट आणि रोहित शुभमन गिलच्या नेतृत्वाखाली कसं खेळतायत. भारतीय संघाने जो खराब खेळ, अत्यंत खराब खेळ अगोदरच्या 2 T20 मालिकेत केला, त्याच्यातनं काही सुधारणा होणार का याची उत्सुकता सगळ्यांना राहिली. आणि त्याच उत्सुकतेपोटी मी सुद्धा आता भारतीय संघाचा सराव बघायला एजबॅस्टनला चाललेलो आहे. बाकीची बित्तम बातमी, संघाची काही जर का नवीन न्यूज कळली ती तुम्हाला मी रील मार्फत नक्की कळवेन. फक्त त्याच्याकरता माझं फेसबुक पेज, इंस्टाग्राम अकाउंट, यूट्यूब चॅनल लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय बाय. आता जरा एजबॅस्टनचं दर्शन देतो, भारतीय संघाचा आणि इंग्लंड संघाचा सराव बघतो. बाय बाय.